श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाईचा आदर. देशमुखांचं घर मोठं होतं. मोकळं अंगण, मधोमध तुळशी वृंदावन आणि फुलांचा सुगंध अंगणभर दरवळणारा. घरात 7 माणसं, सासू सासरे, 2 मुलगे, 2 सुना आणि एक लहान नातू. बाहेरून पाहिलं तर चित्रसदृश्य सुखी संयुक्त कुटुंब. पण प्रत्येक चित्राच्या मागे एक छाया असते जी कोणी पाहत नाही. मोठी सून अर्चना, ती रोज पहाटे 5 वाजता उठते. अंगण झाडून काढणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, देवपूजा करणे, नंतर पहिला चहा सासूबाईंसाठी, नंतर सासऱ्यांसाठी, मग नवऱ्याच्या टिफिनचं नियोजन, मुलाच्या शाळेची तयारी. डोळ्यात अजून झोप, पण हातांनी काम थांबत नाही. कोणीतरी म्हणावं, बस जरा, पण ते शब्द या घरात दुर्मिळ झाले आहेत. सासू कुसुमताई, घराची प्रमुख, कठोर नाही पण मूल्यप्रिय. तिच्या दृष्टीने घर म्हणजे शिस्त आणि सुंदर दिसणं. लोक काय म्हणतील हाच तिचा धर्मग्रंथ. सकाळी अंगणात उभी राहून ती दोन्ही सुना कशा कामात आहेत ते पाहते. लहान सून राधा, ती काही महिन्यापूर्वीच आलेली, हलक्या आवाजात बोलणारी, चेहऱ्यावर नेहमी हसू. ती काम कमी करते पण दिसेल असं करते. सासूला तेच भावतं. बघा बरं, माझी लहान सून किती हुशार आहे, कुसुमताई दारात उभ्या राहून म्हणतात. लहान सून प्रत्येक काम व्यवस्थित करते. मोठी सून असून सुद्धा तिला कामं जमत नाहीत. त्या क्षणी अर्चना स्वयंपाकघरात डोळ्यात अश्रू घेऊन थांबते. हातातली कढई धरलेलीच राहते. कानावर शब्दाचे बाण टोचलेले असतात. राधा त्या कौतुकावर लाजते, पण तीही काही बोलत नाही. अर्चना तिच्याकडे एक क्षण पाहते, न रागाने न मस्कराने, पण गोंधळाने. ती विचारते स्वतःला, मी इथे आहे म्हणूनच माझी किंमत नाही का? कुसुमताईंचं कौतुक अर्चनाच्या मनात दररोज साचणारी शांत हळहळ बनत जातं. रात्री झोपताना ती नवऱ्याला सांगू पाहते, पण तो म्हणतो, आई काही वाईट नाही ग, तिला सवय आहे बोलायची. सवय, पण त्याने मला त्रास होतो ना. अर्चनाचा दिवस संपतो तेव्हा घड्याळ 10 वाजवतं. तिने आज काय केलं याची मोजदाद कुणी ठेवत नाही. स्वयंपाक करणे, मुलांच्या प्रोजेक्टसाठी चार्ट तयार करणे, सासऱ्यांची औषधं वेळेवर देणे आणि घराच्या खर्चाची वही नीट ठेवणे, ही सगळी कामे दिसणारी नाहीत पण घराला बांधून ठेवतात. राधा रात्री मोबाईलवर रील्स पाहते. कुसुमताई तिच्या शेजारी बसतात. अगं, तू तरी हसवतेस ग मला. ती मोठी सून कायम गंभीर चेहरा घेऊन असते. राधा फक्त हसते. अर्चना अंगणाच्या कोपऱ्यात वाळत घातलेले कपडे काढते आणि त्या संभाषणाचा आवाज ऐकते. तो आवाज तिच्या शांततेला भेदतो. कधीतरी रात्री तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला वाटतं, मीच जास्त संवेदनशील आहे का? पण नाही. संवेदनशीलता ही दोष नाही, ती मनुष्यत्वाची खूण आहे. अर्चना तिचं मन घट्ट बांधते. घर आहे हे, इथे बोलण्यापेक्षा सहन करणं जास्त लागतं, ती ठरवते. पुढच्या दिवशी सासू राधाला म्हणतात, राधा, सण जवळ आलाय, यावेळेस तूच मुख्य सजावट बघ. तुला तो कलात्मक सेन्स आहे. अर्चना शांतपणे ऐकते. त्या रात्री जेवणानंतर फोन वाजतो. ती आईचा आवाज ऐकते, मंद पण काळजीने भरलेला. अर्चना, मला थोडा ताप आलाय, डॉक्टरकडे गेले होते. आई बोलत असते आणि अर्चनाच्या डोळ्यात भीती दिसते. आई म्हणजे तिचा आधार. आता ती आजारी आहे. ती सासूकडे जाते. आई, माझ्या आईला ताप आलाय, थोडं माहेरी जायचंय. कुसुमताई म्हणतात, अगं, सणवार आहे, नंतर बघूया, सध्या कामं खूप आहेत. वाक्यात भाव नाही, फक्त जबाबदारीची आठवण. अर्चना काही बोलत नाही. ती आपल्या डोळ्यातले पाणी पुसते. रात्री बाबांचा फोन आला. आईची तब्येत बिघडली आहे, तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. मी एकटा सगळं सांभाळू शकत नाही, तू येशील का? आई दवाखान्यात ॲडमिट आहे हे ऐकल्यावर अर्चना वडिलांना लगेच म्हणते, मी येते.
तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की आईची तब्येत खूप खराब झाली आहे, मला जायचे आहे. नवरा म्हणाला, आई म्हणाली आहे ना सण झाल्यावर जा. अर्चना ठाम आवाजात म्हणाली, माझी आई आजारी आहे, मी इथे सहन करत बसणार नाही. आता मी थांबणार नाही. त्या रात्री ती कपाटातून काही कपडे काढते, ट्रेनचं वेळापत्रक पाहते आणि पहाटे कोणालाही डिस्टर्ब न करता नवऱ्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला सांगते. नवरा तिला काही पैसे देतो व रेल्वे स्टेशनवर सोडून येतो. सकाळी जेव्हा सासूबाई उठतात, अंगण रिकामं असतं. चहा बनलेला नाही, नाश्ता तयार नाही. राधा अजूनही झोपलेली. कुसुमताई थोड्या अस्वस्थ होतात. त्या मुलाला विचारायला येतात की सुनबाई कुठे आहे. मुलगा आईकडे एक चिठ्ठी देतो. त्यामध्ये अर्चनाने लिहिलेलं असतं, माझी आई आजारी आहे, तिला भेटायला गेले, काही दिवस लागतील. अर्चना. त्या चिठ्ठीत शब्द कमी पण भाव जास्त आहेत. कुसुमताई थोडा वेळ स्थिर उभ्या राहतात. पहिल्यांदा त्यांना जाणवतं घर थोडं रिकामं आहे. त्या दिवशी कुसुमताई स्वतः चहा बनवतात. राधा आळसावलेल्या सुरात म्हणते, आई अर्चनाताई नाही दिसत. सासूबाई उत्तर देतात, आईला भेटायला गेली म्हणे, तिची आई आजारी आहे. घर तसंच होतं पण वातावरण बदललेलं होतं. अर्चना निघून गेल्यापासून फक्त 1 दिवस झाला होता पण घराचा श्वासोच्छ्वास मंदावल्यासारखा वाटत होता. कुसुमताईंना वाटलं नव्हतं की घर एवढं थांबेल. त्यांना वाटलं होतं बरं झालं राधा आहेच, आता थोडं नव्या जोमाने सगळं होईल. राधा उठली पण तिला घराच्या नकाशातच गोंधळ वाटला. ताई रोज सकाळी उठून स्वयंपाक करत होत्या. ती विचार करत होती, आता मला करावं लागते पण मला हे करायचं नाहीये. त्या विचारांमध्येच तिच्या हातातलं पीठ सांडत होतं. तवा तापायच्या आत सासूच्या आवाजाचा पहिला चिडका सूर आला, इतका वेळ लागतो का? आमच्या नाश्त्याची वेळ झाली आहे. राधा गडबडून गेलेली. तिने नाश्ता उशिरा दिला. सासरे औषधाची वाट पाहत होते आणि लहानगा शाळेला उशीर झाला होता. एका दिवसात सगळं ढासळल्यासारखं. अर्चनाला माहेरी जाऊन 2 दिवस झाले होते. अर्चना नसल्यामुळे राधावर सगळी जबाबदारी आली. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, भांडी, साफसफाई, पाहुण्यांचं बघणं, सासऱ्यांच्या औषधांचा वेळ आणि सासूच्या सूचनांचा पाऊस थांबेनासा झाला. अगं हे असं नाही करत, अर्चना असती तर इतकं बिघडलं नसतं, तू थोडं वेळेचं भान ठेव ग. हे वाक्य राधाच्या कानावर जणू दर तासाला पडायचं. ती प्रयत्न करायची पण काहीच नीट होत नव्हतं. घराचं संतुलन हरवलं होतं. राधा संध्याकाळी थकून बसायची आणि तिच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसायचं. ती मनात म्हणायची, ताई रोज हे सगळं करत होती का एकटी? पहिल्यांदाच तिला अर्चनाची किंमत कळू लागली. कुसुमताई अजूनही ठाम होत्या, असं काही नाही, आपल्याला जमेल. पण हळूहळू त्यांच्या हातातूनही गोष्टी निसटू लागल्या. एका दिवशी पाहुणे आले. जेवणाची वेळ निघून गेली. राधा गोंधळली. भाजी जळली. कुसुमताई स्वयंपाकघरात धावत गेल्या पण स्वतःचं नियंत्रण सुटलं. असं कसं होतंय? घरात नीटपणा राहिलाच नाही. तेव्हा सासरे हळू आवाजात म्हणाले, कुसुम तू लक्ष दिलंस का? अर्चना असताना असं कधी झालं नव्हतं. कुसुमताईंनी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्यांना जाणवलं अर्चना रोज काय करते हे त्यांनी कधी मोजलंच नव्हतं. राधा आता चिडचिडी झाली होती. कधी सासूच्या बोलण्यावर उत्तर देऊ लागली, कधी उगाच रडू फुटायचं. मी हे सगळं नाही करू शकत, ती म्हणायची. ताईशिवाय घर नीट चालत नाही आई. कुसुमताई पहिल्यांदा गप्प झाल्या. त्यांना त्या शब्दात सत्य दिसलं. तेच सत्य जे त्यांनी वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं होतं. त्या रात्री त्या अंगणात बसल्या होत्या. थंड वारा वाहत होता. त्या स्वतःशीच म्हणाल्या, मी आंधळी होते का? आंधळी नसते तर मला दिसलं असतं अर्चना काय काय काम करते आहे ते. पहिल्यांदाच त्यांच्या आवाजात पश्चातापाची छटा होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्चनाला फोन लावला. कशी आहेस ग? अर्चनाने नम्रपणे उत्तर दिलं, ठीक आहे आई.
तुझ्या आईची तब्येत कशी आहे? आता बरी आहे. डॉक्टरांनी 2 दिवस बेड रेस्ट सांगितला आहे. दादा वहिनी 4 दिवसांनी येणार आहेत. ते आले की मी परत येईन. ठीक आहे. आईची तब्येत बरी झाली की तू वापस ये. इथे सगळं ठीक आहे. कुसुमताईंनी खोटं बोललं. फोन ठेवल्यावर त्यांना जाणवलं त्या एका सुनेची अनुपस्थिती फक्त घरात नाही, त्यांच्या मनातही पोकळी बनली आहे. त्या रात्री कुसुमताईंनी दिवा विझवला, पण झोप लागली नाही. त्यांनी घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं. भिंतीवरची देवघरातील वेलबुट्टी, स्वयंपाकघरातील नीट लावलेली डबे, कपाटातले व्यवस्थित कपडे, सगळं अर्चनाच्या हाताने घडलेलं होतं. ती काही मागत नव्हती, पण तिच्या कामाकडे मी कधीच कौतुकाने बघितलं नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच सासू म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून त्यांना अर्चनाचं दुःख जाणवलं. राधा आता गप्प राहू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. आई, मी खरं सांगते, ताईशिवाय सगळं थांबतं. त्या सगळं सांभाळत होत्या. कुसुमताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. हो ग, आता समजतंय मला. त्या दोघींच्या नजरेत अर्चनाबद्दल एक अनामिक आदर होता. घराने आपली गुरुत्वाकर्षण शक्ती गमावली होती आणि त्या गुरुत्वाचं नाव होतं अर्चना. त्या रात्री कुसुमताई एकट्या देवघरात बसल्या होत्या. दीप मंद उजळत होता. त्या देवाला विचारत होत्या, मी इतक्या वर्षांनी का ओळखली तिची किंमत? का माझ्या नजरेला फक्त चमक दिसायची, तेज नाही? त्यांच्या मनातल्या सगळ्या आठवणी उभ्या राहिल्या. अर्चनाचा सकाळी उठून काम करणे, सकाळी लवकर चहा करून देणे, आजारी सासऱ्यांची केलेली काळजी, मुलासाठीच्या गोष्टी आणि शांत हसणं, आणि शेवटी ते वाक्य जे त्यांनी सहज उच्चारलं होतं, मोठी सून असून सुद्धा तिला कामे जमत नाहीत. त्या वाक्याने आता त्यांच्या मनाला टोचणी लावली. मी ते का बोलले? मी तिचं मन दुखावलं. त्यांनी स्वतःशीच हात जोडले. देवा, ती परत आली की मी तिच्याकडे माफी मागणार. यावेळेस खरंच. पहाटे पक्ष्यांचा आवाज येतो. घर अजूनही थोडं विस्कटलेलं आहे, पण आता कुसुमताईंच्या मनात स्पष्टता आहे. त्यांना ठाऊक आहे, घर पुन्हा तसं होईल जेव्हा ती परत येईल. ती नव्हती म्हणूनच घर रिकामं वाटलं. तीच तर घराची आत्मा होती. आणखी 5 दिवस झाले होते. घर अजूनही थोडं अस्ताव्यस्त. भिंतीवर धूळ साचलेली, स्वयंपाकघरात विस्कळीत भांडी आणि सासूच्या चेहऱ्यावर न बोललेला थकवा. राधा आता शांत झाली होती, पण तिच्या शांततेत अपराधी भाव दाटले होते. त्या दुपारी अंगणात दार ठोठावल्याचा आवाज आला. कुसुमताई हळूहळू चालत गेल्या. दार उघडलं. समोर अर्चना उभी होती. साधा सूट, थकलेले पण शांत डोळे आणि ओठांवर हलकं हसू. आई, कशा आहात? तो साधा प्रश्न होता, पण त्यात इतकं स्नेह आणि संयम होता की कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काही क्षण शब्द शोधू शकल्या नाहीत. मी ठीक आहे, त्या एवढ्याच म्हणाल्या. अर्चना घरात पाऊल टाकते आणि जणू त्या पावलाबरोबर घरात पुन्हा श्वास परततो. ती काही न बोलता थेट स्वयंपाकघरात जाते. तिच्या हातांची सवय अजूनही तशीच. ती गॅस सुरू करते. पाणी उकळतं आणि चहाचा सुगंध घरभर पसरतो. कुसुमताई त्या वासाने हलतात. राधा कोपऱ्यात उभी होती. ती अर्चनाकडे पाहते. ताई, मी. अर्चना तिचा हात धरते. काही बोलू नको, सगळं ठीक आहे. ते वाक्य म्हणजे क्षमतेचा हात. दुपारी सगळे जेवायला बसले. अर्चना नेहमीसारखी नीट थाळी लावते, सगळ्यांना वाढते, शेवटी स्वतः बसते. कुसुमताई मात्र ताटाकडे पाहत राहतात. त्यांच्या मनात काहीतरी हलतंय, जणू शब्द आत साचून राहिले आहेत. जेवण संपल्यावर त्या उठतात. सगळे गप्प. त्या अर्चनाकडे वळतात. अर्चना, त्यांचा आवाज किंचित थरथरतो. मला काही बोलायचं आहे. घरात शांतता, फक्त घड्याळांचा टिकटिक आवाज. त्या हळूहळू पुढे येतात. दोन्ही हात जोडतात. मला माझी चूक समजली. तू होतीस म्हणून घर चालत होतं. मी तुला गृहीत धरलं
आणि जेव्हा तू गेलीस तेव्हा मला कळालं की घर फक्त भिंतींचं नसतं, घर म्हणजे तुझ्यासारख्या माणसाची उपस्थिती. अर्चना थक्क होते. तिला अपेक्षित नव्हतं एवढं थेट, एवढा सच्चा माफीनामा. ती लगेच पुढे येते, सासूचे हात धरते. आई, असं म्हणू नका, मी काही खास केलं नाही, सगळं माझं कर्तव्य होतं. कुसुमताई डोळे पुसतात. कर्तव्य तर सगळेच करतात ग, पण प्रेमाने करणं ही मोठी गोष्ट आहे. त्या वाक्याने घरभर शांततेचा पण उबदार प्रकाश पसरतो. राधा हे सगळं बघत असते. तिच्या डोळ्यात अपराधी भाव, पण त्याच वेळी एक आदराची चमक. ती अर्चनाकडे येते. ताई, मी तुमच्याबद्दल जे विचार केले ते चुकीचे होते. मला वाटायचं तुम्ही फक्त कामात गुंतलेली असतात, पण आता समजलं तुम्ही घराचं हृदय आहात. अर्चना हसते. घरात सगळ्यांना आपापली जागा असते ग. तू तुझ्या पद्धतीने घरात रंग भरतेस, मी माझ्या पद्धतीने धागे जोडते. दोन्ही गरजेचे आहे. राधा डोकं खाली घालते. दोघींच्या मध्ये एक नवीन बंध तयार होतो, समजुतीचा. रात्री दोघी अंगणात बसतात. आकाशात चांदणं शांत चमकतं. कुसुमताई म्हणतात, तू गेलीस तेव्हा मला वाटलं सगळं नीट होईल, पण दिवस नाही गेले. माझा अहंकार गेला. लोकांसमोर कौतुक करणं सोपं असतं, पण घरात ओळख देणं कठीण असतं. अर्चना शांतपणे ऐकते. आई, मला तुमचं कौतुक नकोय, फक्त एवढंच हवंय, कुणी काही करत असेल तर त्याची दखल घ्यावी. त्या वाक्यात एक साधं सत्य दडलं होतं. कुसुमताई हसतात. आता मी रोज तुझं कौतुक करणार, पण मनातून. दोघी हसतात. त्या क्षणी दोघींच्या नात्यातील कठोरता वितळते. त्या हसण्यात एक काळ ओलांडणारा स्नेह दडलेला असतो. दुसऱ्या दिवशीपासून घरात सगळं बदलतं. कुसुमताई अर्चनाचं कौतुक करतात. राधा रोज तिला विचारते, ताई, आज काय बनवायचं? सासरेही हसून म्हणतात, आपली मोठी सून परतली म्हणजे घर परत जागं झालं. अंगणात पुन्हा दिवा लावला जातो. अर्चना तुळशीला पाणी घालते. कुसुमताई तिच्या मागे उभ्या राहून म्हणतात, देवही म्हणत असेल आता माझं घर पुन्हा उजळलं. राधा हसते. हो आई, आता घरात दिसणं नाही, असणं महत्त्वाचं झालं. घरात सगळ्यात जास्त काम करणारी सून नेहमीच सगळ्यात कमी दिसते, पण आता ती जास्त दिसणार आहे. सगळे हसतात आणि त्या हास्यात भूतकाळाची सगळी कटुता विरघळून जाते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.